नमस्ते मुलांनो, आज आपण भूगोलाचा हवेचा दाब हा पाठ घेणार आहोत। या पाठामध्ये हवेचा दाब आणि तापमान यांचा कसा संबंध आहे किंवा हवेचा दाब पृथ्वीवर कोणत्या भागात कमी असतो, कोणत्या भागात जास्त असतो, हे सगळं आज आपण बघणार आहोत। समदाब रेषा म्हणजे काय, हे सगळं आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी एक एक परिच्छेद वाचत मी समजावून सांगणार आहे। त्याआधी एक सांगते की मागे आपण हवेला वजन असते की नसते हे बघतानाचा तो प्रयोग केलेला मागच्या पाठाच्या वेळी की फुग्यामध्ये हवा भरली आणि रिकामा फुगा आणि हवा भरलेला फुगा याचं वजन केल्यावर आपल्याला लक्षात येतं की ज्याच्यात आपण हवा भरलेली आहे तो त्याचं माप जे आहे म्हणजे त्याचं तराजूचं ते पारडं जे आहे ते खाली जातं। आपण ह्याला अडकवलं होतं, काय म्हणतात त्या स्ट्रॉला अडकवलेलं होतं, तर त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की त्याचा भाग खाली जातो ज्याच्यामध्ये आपण हवा भरली, याचाच अर्थ हवेला वजन असतं। आता आज आपल्याला हवेला दाब असतो का, तो कसा असतो, उंचीनुसार हवेचा दाब कमी होतो, जास्त होतो, काय होतं, हे सगळं आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे। तर एक एक परिच्छेद वाचत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर ज्या वस्तूला वजन असते तिच्या खालील वस्तूंवर तिचा खालील वस्तूंवर दाब पडतो, त्याप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो। पृथ्वीवरील या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी चालू असतात। याची काही प्रमुख कारणे आहेत की हवेचा दाब भूपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो, हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो, प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात। आता जेव्हा आपण एखादी गोष्ट अशी ठेवतो तर काय होतं की ह्या वस्तूचा ह्याच्या पृष्ठभागावरती दाब पडतो। आलं लक्षात, दाब पडतो म्हणजे तसंच काय की हवेला पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे हवा आहे आणि भूपृष्ठाच्या लगत म्हणजे पृथ्वीचा जर आपण हा गोल बघितला तर भूपृष्ठाच्या लगत जवळचा जो भाग आहे ह्या भागावरती हवेचा दाब जास्त असतो आणि जसं जसं आपण भूपृष्ठापासून लांब जातो, उंच जातो, तसं तसं हवेचा दाब कमी होत जातो। हे कसं होतं तर सर्वत्र भूपृष्ठावर सगळीकडे म्हणजे भूपृष्ठावर सगळ्या बाजूला जमिनीच्या भागावरती, भूपृष्ठावरती म्हणजे जमिनीच्या भागावरती हवेचा दाब सारखा नसतो, तो कमी जास्त असतो। हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो आणि प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि हवेचं बाष्प धरून ठेवण्याचं प्रमाण किंवा हवेमधलं बाष्पाचं प्रमाण ह्याच्यावरती पण हवेचा दाब अवलंबून असतो। तर प्रदेशाची उंची आणि हवेचा दाब याचा एकमेकाशी कसा संबंध आहे ते आपण बघूया। हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते। उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होत जाते, म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते, परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होत जातो। म्हणजे हवा जी असते, हवेमध्ये काय काय असतं, धूलिकण असतात, बारीक बारीक धुळीचे बारीक हवेमध्ये लक्षात येतं की आपल्या कधी कधी डोळ्यात धूळ उडते, म्हणजे काय की हवा जर जोरात सुटलेली असली तर आपल्या हवेच्या बरोबर बारीक धूलिकण आपल्या डोळ्यात जाऊ शकतात। म्हणजे बारीक धूलिकण असतात, बाष्प असतं आणि जड वायू असतात हवेमध्ये। तर या सगळ्या घटकांचं भूपृष्ठाच्या लगत ते प्रमाण कसं असतं, जास्त असतं आणि त्यामुळे जसं जसं उंची वाढत जाते म्हणजे जशी जशी भूपृष्ठापासून उंच होत जातो तसतसं हे प्रमाण कमी होत जातं। म्हणजे हवेमधलं धूलिकण, बाष्प, जड वायू हे प्रमाण कमी होत जातं, म्हणजे भूपृष्ठापासून जसजसं उंच जावं तसतशी हवा कशी जाते, विरळ होत जाते आणि त्यामुळे उंचीनुसार हवेचा दाब कमी होत जातो। म्हणजे भूपृष्ठालगत हवेचा दाब जास्त असतो, तर जसं जसं वर जावं तसतसं हवेचा दाब कमी होत जातो। आलं लक्षात। तर हवेचे तापमान आणि हवेचा दाब, आता उंचीनुसार आपण बघितलं की जसं जसं उंच जातो तर हवा विरळ 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 होते आणि त्यामुळे आपोआपच हवेचा दाब कमी होत जातो। तर तसंच हवेचं तापमान आणि हवेचा दाब याचा काही संबंध आहे का ते बघू। हवेत उंच जाण्यासाठी वापरला जाणारा एखादा आकाशकंदील घ्या। आता यांनी हा प्रयोग करायला सांगितला आहे,
तर ह्या प्रकारचा आकाशकंदील अजून तरी आपल्याकडे बाजारात दिसला नाही आहे. अजून दिवाळीला वेळ आहे, त्यामुळे कदाचित असेल, म्हणजे मी पण बाजारात गेलेली नाही आहे. पण ह्या प्रकारचा आकाशकंदील गुजरातला जास्त प्रमाणात ॲवेलेबल असतो. कारण गुजरातमध्ये हे म्हणजे काय म्हणता येईल, पतंग जे असतात की नाही, पतंग वर उंच आकाशात उडवणं, हे जे प्रकार असतात हे गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये जास्त खेळले जातात हे खेळ. आणि त्यामुळेच त्यांचे आकाशकंदील पण अशा प्रकारचे असतात. आलं लक्षात? तर त्यांनी आकाशकंदील आणि पतंग ह्याचं कॉम्बिनेशन केलेलं असतं. आलं लक्षात? म्हणजे हे मी बघितलं आहे, पण आपल्या इथे मी बघितलेला नाही. म्हणजे आपल्या इथे मी पर्सनली बघितलेला नाही आहे, पण गुजरातून आणलेला आणि तसा आकाशकंदील कम पतंग असा मी बघितलेला आहे. तर हवेत उंच जाणारा हा आकाशकंदील घ्या. आकाशकंदिलाला साधारणपणे 5 मीटर लांबीचा साधा दोरा बांधा, जेणेकरून तो तुम्हाला पुन्हा खाली आणता येईल. आणि आकाशकंदिलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे आकाशकंदील काळजीपूर्वक उघडा व त्यातील मेणबत्तीची वात पेटवा. काय होते त्याचे निरीक्षण करा. आणि काही वेळाने आकाशकंदिलाला बांधलेल्या दोऱ्याने आकाशकंदील खाली उतरवून घ्या आणि त्यातील मेणबत्ती विझवा. आता त्यांनी सांगितलेला जो आकाशकंदील आहे तो असा बंद, जे आपल्या रेग्युलर आपण आकाशकंदील दारासमोर लावतो तसाच, फक्त त्याला काय करायचं, त्यांनी दोरी बांधायची सांगितली आणि त्याच्या आतमध्ये मेणबत्तीसारखी एक मेणबत्ती लावलेली असेल तर तिची ज्योत पेटवायची आणि आकाशकंदीलचा दोरा आहे, मग आकाशकंदील सोडायचं तर तो कसा जातो आहे आकाशामध्ये, त्याचं निरीक्षण करायचं. आता हे निरीक्षण केल्यावर काय लक्षात येतं की जोवर ती ज्योत पेटत असते, मेणबत्ती पेटलेली असते, तोवर तो आकाशकंदील वर 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 आकाशात उंच जातो. आणि नंतर मग आपण हळूच त्याला ओढून घेतलं खाली, थोडा उंच गेल्यानंतर त्याला खाली ओढून घेतलं आणि त्यातली मेणबत्ती विझवून टाकली पुंकर मारून, आणि नंतर पुन्हा तो वर सोडल्यानंतर तो किती वर जाऊ शकतो का, तर नंतर जेव्हा मेणबत्ती विझवतो आपण तेव्हा तो आकाशकंदील वर जात नाही. का नाही जात, तर आकाशकंदिलाच्या आत जी हवा असते की नाही, ती मेणबत्ती आपण पेटवली त्यामुळे ती हवा गरम आणि गरम झाल्यामुळे ती हलकी झाली आणि हलकी झाल्यामुळे तो आकाशकंदील वर 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 जातो. पण जेव्हा आपण तो हळूच खाली ओढतो, त्याच्यातली ज्योत विझवतो फुंकर मारून, ते बंद करतो, तेव्हा त्याच्यामध्ये जी हवा असते ती थंड होते आणि थंड झाल्यामुळे ती जड होते आणि त्यामुळे मग नंतर आकाशकंदील पुन्हा आकाशात जाऊ शकत नाही. हा प्रयोग मी करून बघितलेला आहे, पण आता अवेलेबल नसल्यामुळे, आणि ही सिच्युएशन अशी आहे की आपण वर्गात असतो तर कदाचित हे आपण करून बघू शकलो असतो. तर तुम्हाला जर मिळाला दिवाळीच्या वेळी असा आकाशकंदील तर तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता. तर अशा पद्धतीने त्यांनी ते निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येतं की हवेचं तापमान वाढलं तर हवा विरळ आणि हलकी होत जाते आणि त्यामुळे ती वर जाते आणि म्हणून तो आकाशकंदील वर गेला. पण जेव्हा ती मेणबत्ती विझवतो तेव्हा हवा थंड होते आणि पुन्हा तिचा दाब वाढतो आणि ती खालीच थांबते, म्हणजे तो आकाशकंदील पुन्हा वर जात नाही. आकाशकंदिलातील हवा मेणबत्ती पेटवल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते, हवा प्रसरण पावते, हलकी होते आणि वरच्या दिशेने जाऊ लागते. त्यामुळे आकाशकंदील आकाशाच्या दिशेने उचलला जातो. निसर्गतही असेच घडते. तापमान आणि हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त असेल तेथे हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते आणि प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. म्हणजे जेव्हा हवा गरम होते, उष्णतेमुळे हवा गरम होते, तेव्हा ती प्रसरण पावते आणि हलकी होते आणि वर जाते. म्हणजे जमिनीलगतचा जे हवेचा दाब असतो तो जास्त असतो, पण जसं हवा हलकी होऊन वर जाते तसं तिचा दाब कमी होतो. तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्पर संबंध असतो. म्हणजे तापमान आणि हवाचा दाब याचा परस्पर संबंध असतो, परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो.
तर हवेच्या दाबांचे पट्टे कमी रुंदीचे असतात. म्हणजे जर आपण हे लक्षात घेतलं की पृथ्वीच्या गोलावरती पृथ्वीचा गोल लक्षात घेतला आणि सूर्याची उष्णता कशी पडते पृथ्वीवर, त्या हिशोबाने आपल्या लक्षात काय येईल की किरणं जे असतात ते इथे लंबरूप पडतात. म्हणजे विषुववृत्त आणि विषुववृत्ताचा थोडा वरचा भाग आणि खालचा भाग म्हणजे साधारणपणे 25 अंश उत्तर आणि 25 अंश दक्षिण, 23 अंश उत्तर आणि 23.30 उत्तर आणि 23.30 म्हणजे 23 अंश 30 दक्षिण या भागामध्ये सरळ किरणं पडतात. त्यामुळे काय होतं, त्या भागामध्ये तापमान जास्त असतं आणि नंतर तिरपे किरण पडत जातात. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे तिरपे किरण पडत जातात. त्यामुळे तापमान त्या भागामध्ये कमी असतं. तर त्यामुळेच त्यांनी म्हटले की तापमानाचे पट्टे आणि हवेच्या दाबाचे पट्टे यांचा परस्पर संबंध आहे. पण तापमानाचे पट्टे हे रुंद असतात, मोठे मोठे असतात की एवढ्या मोठ्या भागावरती तापमानाचा फरक पडलेला, म्हणजे रुंद भागामध्ये मोठा भाग आहे. पण हवेच्या दाबाचा पट्टा मात्र छोटा असतो. तर ते का छोटं असतं ते आपण वाचूया. अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो तर हवेच्या दाबाचे पट्टे कमी रुंदीचे असतात. आता 4.2 ब अ आणि ब या आकृत्या पहा. समशीतोष्ण कटिबंध 23 अंश 30 ते 66 अंश 30. आता हे दोन्ही भागात बघायचं, म्हणजे इथे तुम्ही पुस्तक काढायचं आणि आकृती बघायची. दोन्ही याच्यामध्ये ही आकृती आणि ही आकृती दोन्ही बघायची, म्हणजे तुम्हाला ते वाचलेलं नीट समजू शकेल. जेव्हा तुम्ही हा लेसन बघणार तेव्हा भूगोलाचं पुस्तक जवळ घेऊनच बसायचं आहे. कारण जेव्हा मी वाचते तेव्हा मला प्रत्येक वेळी तुम्हाला ही आकृती इथून दाखवणं शक्य जरी झालं तरी तुम्हाला ती नीट क्लिअर दिसणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, पुस्तक जवळ घेऊन बसायचं आणि आकृती बघायची त्याच्यात. तर 4.2 अ आणि ब असं त्यांनी सांगितलं. या दोन्ही आकृत्या शेजारच्या बघायच्या आणि 23 अंश 30 दक्षिण आणि 23 अंश 30 उत्तर या दोन्ही भागामधलं तापमान कसं आहे, उष्ण तापमान आहे. म्हणजे तो भाग कसा आहे, उष्णकटिबंधाचा. आणि त्याच्या पुढे म्हणजे 23 अंश 30 ते 66 अंश 30 उत्तर आणि दक्षिण दोन्ही भागामध्ये समशीतोष्ण कटिबंधाचा तो प्रदेश आहे. तर या अक्षवृत्तादरम्यान समशीतोष्ण कटिबंध आहे. त्या मानाने हवेच्या दाबपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार मर्यादित असतो. त्यामुळे हे जे काही आहे हे तापमानाचे पट्टे आहेत. पण त्यांनी सांगितले हवेच्या दाबाचे पट्टे मात्र त्या मानाने कमी असतात. म्हणजे विस्तार कमी असतो, म्हणजेच काय, अरुंद पट्टे असतात. तर सर्वसाधारणपणे 10 अंश अक्षवृत्त इतका असतो. म्हणजे त्याचं जे काय म्हणता येईल, रुंदी जी आहे, आपण जर पृथ्वीचा गोल बघितला तर इथून हा जो भाग असतो तो भाग उष्णकटिबंध, त्याच्या वरचा भाग जो असतो समशीतोष्ण कटिबंध. पण मग ते अगदी 10 अंश इतकंच माप असू शकतं की हवेच्या दाबाचे पट्टे दाखवतात ते. तर 10 अंश इतकाच, 10 अंश अक्षवृत्ता इतकाच तो भाग असतो. तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो. त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान म्हणजे क्षितिज समांतर दिशेत हवेच्या कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. आता उदाहरणार्थ आकृती 4.2 म्हणजे ही आकृती बघायची. या ज्या दोन आकृत्या दिल्या त्याच्यातली ही आकृती बघायची. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो. आता उष्णकटिबंधीय म्हणजे हे जे काही भाग आहेत विषुववृत्ताला लागून जे आहे ते उष्णकटिबंधीय प्रदेश. तर त्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो, तर मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा डार्क निळ्या रंगाचं जे दिलेलं आहे बघा, डार्क निळ्या रंगाचं, त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये दिले काय दिले की मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. म्हणजे उत्तर गोलार्धात पण आणि दक्षिण गोलार्धात पण काय झालं आहे
मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, म्हणजे इथे हवेचा दाब कसा आहे, जास्त आहे, वातावरण किंवा तापमान कसं आहे, जास्त आहे, त्यामुळे हवेचा दाब पण इथे कसा, दाबाचा पट्टा जो निर्माण झाला आहे तो जास्त दाबाचा पट्टा झाला आहे. आता पुढे विचारलं आहे, ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत व ते कोणत्या कटिबंधात येतात. ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ते कोणत्या शीतकटिबंधात निर्माण झालेले. ध्रुवीय वारे कुठे आहेत, शीतकटिबंधात निर्माण झाले. आणि दुसरा प्रश्न आहे ते कोणत्या कटिबंधात येतात, तर शीतकटिबंधात येतात. आणि कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत आहे, तर ध्रुवीय उपध्रुवीय कमी दाबपट्ट्याशी निगडीत आहेत. कोणत्या दाबपट्ट्याशी निगडीत आहेत, ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती ही उपध्रुवीय कमी दाबपट्ट्याशी निगडीत आहेत आणि ते शीतकटिबंधात निर्माण झालेले आहेत. आता उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते. उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजे कोणत्या, ह्या प्रदेशामध्ये काय विचारलंय, हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते. आता इथे हवेचा दाब कमी असण्याचं कारण कोणतं, म्हणजे इथे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा म्हटलंय की नाही. तर काय होतंय की इथे सरळ किरण पडतात, बरोबर. किरण सरळ पडल्यामुळे तिथे उष्णता जास्त असते. उष्णता जास्त असल्यामुळे काय होतंय, भूपृष्ठालगतची हवा तापते आणि हवा तापल्यामुळे काय होतंय, ती हलकी होते, प्रसरण पावते, हलकी होते आणि वरच्या बाजूला जाते. त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. कळलं. हवा तापल्यामुळे ती प्रसरण पावते आणि हलकी होते, म्हणून तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. इथपर्यंत समजलं. आता पुढचं आहे भूपृष्ठावरील दाबपट्टे. आता भूपृष्ठावरील दाबपट्टे, त्याला सुद्धा हीच आकृती आपल्याला अभ्यासायची आहे, म्हणजे हीच आकृती बघायची आहे. तर ते एक एक आपण वाचत जाऊया. सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता असमान आहे. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचे वितरण असमान आहे. त्यामुळे प्रथम तापमानपट्टे निर्माण होतात, हे आपण मागील इयत्तेत शिकलो. आणि तापमानपट्ट्याच्या पार्श्वभूमीवर दाबपट्ट्यांची निर्मिती होते, जे आपण याच्यात शिकलो. या आकृतीमध्ये मागच्या वर्षी पण आपण शिकलो होतो, ही आकृती बघितलेली होती. तर की सूर्याची जी उष्णता जी मिळते ह्या पृथ्वीवर सूर्याचे किरण जे पडतात, त्या किरणांमुळे काय होतं आहे की जरी सूर्य आणि पृथ्वीतलं अंतर सारखं असतं सगळ्या भागाकडनं, बरोबर, तरीसुद्धा पृथ्वी कशी आहे, गोलाकार आहे. गोलाकार असल्यामुळे पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर असतो, म्हणजे विषुववृत्तीय भाग जो आहे तो फुगीर भाग असतो. तर ह्या भागावरती सूर्याचे किरण सरळ पडतात, त्यामुळे एवढ्या भागावरती तापमान वेगळं असतं, ह्या भागावर तापमान वेगळं असतं आणि उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या भागावर तापमान वेगळं असतं. म्हणजेच पृथ्वीवर सूर्याच्या उष्णतेचं किंवा तापमानाचं जे वितरण आहे ते असमान असतं, सारखं नसतं. म्हणून वेगवेगळे तापमानाचे जे पट्टे निर्माण होतात, त्याच पार्श्वभूमीवरती दाबपट्ट्यांची पण निर्मिती होते. दाबपट्ट्यांची दाब. नंतर विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. संपूर्ण पृथ्वीचा विचार करता कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात, त्यामुळे या भागात तापमान जास्त असते. या प्रदेशातील हवा तापते आणि प्रसरण पावते, हलकी होऊन आकाशाकडे जाते. ही क्रिया सतत घडत असल्याने या प्रदेशाच्या मध्यभागात 0 ते 5 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तेच, की हा जो भाग आहे विषुववृत्ताच्या दरम्यानचा भाग, इथे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा का निर्माण झाला, कारण ह्या भागामध्ये सूर्यकिरण कसे पडतात, लंबरूप पडतात. लंबरूप पडल्यामुळे उष्णता जास्त होते. उष्णता जास्त असल्यामुळे भूपृष्ठालगतची हवा गरम होते आणि ती प्रसरण पावते. प्रसरण पावल्याने ते हलकी होते. हलकी झाल्यामुळे तिथे काय होतं, कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. इथपर्यंत कळलं.
आणि तो पट्टा कुठे निर्माण होतो? तो विषुववृत्तापासून, हे जे सेंटर विषुववृत्त आहे, विषुववृत्तापासून 5 अंश वरती आणि 5 अंश खाली, म्हणून त्यांनी दिले 0 ते 5 अंश इतकं उत्तर गोलार्धामध्ये आणि 0 ते 5 अंश दक्षिण गोलार्धामध्ये. दोन्ही ठिकाणी कसं येते की कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आता पुढचं दिलं आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर आणि दक्षिण दिशेत वाहू लागते. उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते आणि जड झालेली ही हवा उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील 25 अंश आणि 35 अंशाच्या अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचं जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा कोरडी असते, त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटी प्रदेश या भागात आढळतात. आता काय होतं की आकाशाकडे गेलेली विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली हवा उष्ण आणि हलकी हवा उंच जाते आणि मग त्याच्यानंतर ती उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे वाहत जाते. पण तिथल्या म्हणजे ही जी हवा आहे विषुववृत्तीय भागातली ही हवा ही गरम होते, हलकी होते, वर 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 जाते. वर गेल्यानंतर किंवा खाली गेल्यानंतर, वर आणि खाली म्हणजे काय की उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशाकडे किंवा उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडे गेल्यानंतर काय होतं, ध्रुवीय प्रदेशामध्ये हवामान कसं आहे, थंड आहे. मग त्या थंड याच्यामुळे ही हवा पुन्हा थंड होते आणि जड होते आणि पुन्हा खाली येते. म्हणजे ही वर गेलेलं असतं, पुन्हा खाली येतं. इकडचं सुद्धा हवा थंड होते, पुन्हा ती जड होते आणि पुन्हा त्या भागाकडे येते. आणि म्हणून ह्या भागामध्ये विषुववृत्तीय मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. कारण तिथे ती हवा कशी होते, जड होते आणि थंड होते आणि जड होते. त्यामुळे तिथे हवेचा जास्त दाब निर्माण होतो आणि म्हणून 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. म्हणून हे जे दिलेलं आहे की नाही ब्ल्यू रंगाचं, निळ्या रंगाचं, तर इथे 25 ते 35 अंश उत्तर आणि दक्षिण भागामध्ये जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. समजतंय? शांततेत वाचायचं. शांततेत वाचलं की तुम्हाला बरोबर ते लक्षात येईल. आता पुढचं आहे उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिक दृष्ट्या वक्राकार असतो. त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते आणि या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा परिणाम 55 ते 65 अक्षवृत्तांच्या दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दिसून येतो. आता इथे जे आहे पृथ्वीचा असा भाग असतो, म्हणजे इथे मध्य भागात पृथ्वी फुगीर असते आणि इथे थोडीशी अरुंद होत गेलेली असतो. ध्रुवीय भाग थोडा अरुंद होत गेलेला असतो. तर त्यामुळे काय होतं की ध्रुवाकडील प्रदेशाचं क्षेत्रफळ हे जे आहे हा भाग छोटा होतो. म्हणजे क्षेत्रफळ कमी मिळतं आणि त्यामुळे वाऱ्यांना आणि पृथ्वीचं परिवलन होत असतं. त्यामुळे वारे बाहेरच्या दिशेने जास्त जातात. म्हणजे परिवलनामुळे काय होतं, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेचा कमी घर्षणामुळे परिवलनाच्या गतीमुळे हवा बाहेर फेकली जाते. म्हणजे एक तर पृष्ठभाग कमी मिळतो, म्हणजे पृथ्वीचा हा भाग कमी. आता इथे भाग मोठा आहे पण इथे छोटा भाग आहे, म्हणजे प्रदेशाचा जो भूभाग मिळतो त्या हवेचं घर्षण व्हायला भूभाग पण कमी आहे. दुसरी गोष्ट पृथ्वीचं परिवलन होतंय, हेही एक कारण आहे की ह्या दोन्ही कारणामुळे काय होतं, हवा बाहेरच्या दिशेने फेकली जाते आणि त्यामुळे घर्षण कमी झालंय आणि हवा बाहेरच्या दिशेने फेकली गेली. याचा परिणाम होऊन तिथे काय होतंय, कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. मग जी हवा आहे तर तिथे दाब
कमी निर्माण होतोय, कारण हवा मॅक्झिमम हवा बाहेर फेकली जाते आणि घर्षण पण कमी होते. त्यामुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि ते साधारण 55 ते 65 म्हणजे ह्या भागामध्ये 55 ते 65 इथे पट्टे, कमी दाबाचे ध्रुवीय पट्टे निर्माण होतात, उपध्रुवीय पट्टे. आता पुढचं इथपर्यंत समजलंय. पुढचं आहे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. दोन्ही ध्रुवीय प्रदेशामध्ये वर्षभर तापमान 0°C कमी असते, त्यामुळे येथील हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठभागाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, त्यामुळे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे त्यांना म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे की हा जो भूभाग आहे एकदम वरचा किंवा एकदम खालचा, म्हणजे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव, ह्याच्यात काय असतं की तापमान कायम 0°C असतं. आणि मग त्यामुळे तिथली हवा कशी असणार, एकदम थंड हवा. आणि मग थंड हवेमुळे काय होतं की तिथे हवेचा दाब जास्त असतो आणि म्हणून मग तिथे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ काय होतं, हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि त्याला ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असं म्हणतात. आणि ही स्थिती 80° ते 90° उत्तर आणि दक्षिण या अक्षवृत्ताच्या दरम्यान दिसून येते. तर हे त्यांनी जे दिलेलं आहे या आकृतीमध्ये, तर इथून पुढे हे छोटंसं अगदी वरचं टोक किंवा अगदी खालचं टोक जे आहे ते की 80 ते 90° उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. इथपर्यंत समजलं? सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते. त्यामुळे तापमान पट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या दाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो. हा बदल साधारण उत्तरायणात 5° ते 7° उत्तरेकडे आणि दक्षिणायनात 5° ते 7° दक्षिणेकडे असा असतो. यालाच हवादाब पट्ट्यांचे आंदोलन किंवा ऑसिलेशन ऑफ प्रेशर बेल्ट्स म्हणून ओळखलं जातं. आता हे जे काय आहे उत्तरायण आणि दक्षिणायन, तर पृथ्वी ही नेहमी अशी स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरत असते, हे आपल्याला माहिती. तर काही वेळा काय होतं की सूर्याभोवती फिरता तिचा हा भाग म्हणजे आता दक्षिणेकडचा भाग तिचा सूर्याच्या जास्त म्हणजे तसा जास्त जवळ आल्यासारखा वाटतो आणि फिरता काही वेळा उत्तरेकडचा भाग येतो. तर अशा पद्धतीने उत्तरायण किंवा दक्षिणायन म्हणजे जो भाग सूर्याकडे आलाय त्या नावाने उत्तरेकडचा भाग असेल उत्तरायण आणि दक्षिणायनकडचा दक्षिणायन. तर असा तो बदल होतो त्याच्यामध्ये. तर ते 5° ते 7° पण उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे उत्तरायणामध्ये 5° ते 7° उत्तरेकडे आणि दक्षिणायनामध्ये 5° ते 7° दक्षिणेकडे असे ते ह्याच्यामध्ये बदल होतात. दाबपट्ट्यांच्या स्थानामध्ये बदल होतात, म्हणजे हे वरती जे आपण दाखवलं ते. म्हणून त्याला काय म्हणतात, हवादाब पट्ट्यांचे आंदोलन. म्हणजे काय म्हणता येईल, हवादाब पट्ट्यांचं मूवमेंट जी होते ती थोडंसं इकडे उत्तरेकडे किंवा थोडं दक्षिणेकडे. आता तापमानपट्टे आणि हवादाब पट्टे यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे तापमानपट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात. हवादाब पट्टे सलग नसून कमी जास्त दाबाची हवादाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात. म्हणजे आपण जे म्हटलेलं आहे, तर ह्या 2 आकृत्या बघितल्या की तुमच्या लक्षात येईल की तापमानाचं कसं आहे की पृथ्वीच्या म्हणजे विषुववृत्तापासून वर किंवा विषुववृत्तापासून खाली म्हणजे उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे. तर काय होतं जातं, तापमान इथे सेंटरला जास्त असतं, विषुववृत्ताजवळ जास्त असतं, ते नंतर कमी होत जातं. विषुववृत्ताला जास्त असतं ते नंतर दक्षिणेकडे कमी होत जातं. पण दाबाचे पट्टे आहेत
हवा दाबाचे पट्टे असतात ते मात्र तसं कमी 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 किंवा जास्त 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 असं नसतं, तर कधी कमी दाबाचे पट्टे, जास्त दाबाचे पट्टे, कमी दाबाचे पट्टे असे निर्माण होतात. म्हणजे ते असं सलग कमी दाबाचे किंवा जास्त दाबाचे असं नसतं. इथपर्यंत समजलं आहे. आता पुढे बघूया हवेच्या दाबाचे परिणाम. हवेच्या दाबाचे खालील परिणाम होतात. वादळांची निर्मिती, वाऱ्यांची निर्मिती होते, वादळांची निर्मिती होते, उंची मोजण्यासाठी उपयोग होतो, आरोह पर्जन्याची निर्मिती होते आणि हवेचा दाब श्वसनक्रियेवरही परिणाम करतो. हे पण आहे की हवेचा दाब श्वसनावर परिणाम कसा करतो. तर आपण हा जमिनीलगत जे आहे आपल्याला श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा आपण डोंगर चढतो उंच, तर जशी जशी उंची वाढते तशी हवा विरळ होत जाते, बरोबर. मग हवा विरळ होत जाते. जेव्हा आपण उंच भागावर गेलेलो असतो तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला हा ऑक्सिजन कमी पडतो. का तर हवा विरळ झालेली असते, त्या मानाने ती जमिनीलगत जी असते ती जास्त असते, त्यामुळे आपल्याला तिथे त्रास होत नाही. हे पर्वत चढणारे किंवा गिर्यारोहक जे आहेत त्यांना हे नेहमी जाणवतं आणि ज्यांची तब्येत ठणठणीत असते त्यांनाच ते करायला परवानगी मिळते. समदाब रेषा म्हणजे समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्यांना म्हणतात समदाब रेषा. म्हणजे पृथ्वीवरती किंवा नकाशा, आपण वेगवेगळे नकाशे काढतो की नाही, त्या नकाशावरती ज्या ठिकाणी सारखं सारखं तापमान आहे, दाब जो आहे तो ज्या ज्या ठिकाणी सेम सेम आहे. जसं मी तुम्हाला ह्या आकृतीमध्ये दाखवलं की नाही, की इथे कमी दाबाचे पट्टे, जास्त दाबाचे पट्टे, कमी दाबाचे पट्टे, जास्त दाबाचे पट्टे. तर हे असं असं होत जात नाही आहे, वेगळं 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 होते. मग नकाशामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी कमी दाबाचे पट्टे सेम सेम जोडलेले आहे किंवा जास्त दाबाचे पट्टे सेम सेम आहेत ते जोडलेले आहेत, तर हा जो नकाशा आहे, हा नकाशा की या ठिकाणी काय केलं आहे की समान तापमान असलेली समान दाब असलेली ठिकाणं जोडलेली असतात. ज्या रेषेने जोडली जातात त्या रेषेला म्हणतात समदाब रेषा. आता इथे हा जागतिक हवादाब वितरण, इथे वार्षिक जागतिक हवादाब वितरण दाखवले. या नकाशामध्ये काय दाखवलं आहे, वार्षिक जागतिक हवादाब वितरण. म्हणजे वर्षभरामध्ये जगामध्ये सगळीकडे हवेचा दाब कसा आहे तो तिथे त्यात वेगवेगळ्या रेषांनी दाखवलेला आहे. वरील नकाशाचे निरीक्षण करून हवेच्या दाबाचे वितरण समजून घ्या. समदाब रेषांचे स्वरूप, कमी आणि जास्त हवेच्या दाबाचे प्रदेश आणि त्यांचा अक्षवृत्तीय विस्तार आणि खंड महासागर यातील समदाब रेषांची दिशा आणि अंतर आणि उत्तर दक्षिण गोलार्धातील समदाब रेषांची तुलना. आता ह्या ज्या रेषा ज्या आहेत आपल्याला असं दाखवलं, असं सरळ सरळ रेषा नाही आहेत. एक रेषा इकडून निघाली, इकडून गेली, इकडे गेली. म्हणजे ह्या ज्या रेषा आहेत ह्या समदाब रेषा आहेत की ज्या ज्या ठिकाणी सारखा दाब आहे त्या त्या ठिकाणांना जोडणाऱ्या त्या रेषा आहेत. तर हा नकाशा अभ्यासायचा आहे, कोणकोणते ठिकाणं आहेत आणि ते कशा रेषांनी जोडलेले आहेत ते बघायचं आहे. आता पुढे थोड्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला सांगितले की हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो. त्यासाठी हवादाब मापक हे उपकरण वापरले जाते. पृथ्वी पृष्ठभागाजवळ हवेच्या दाबाची नोंद या उपकरणाद्वारे केली जाते. आता घड्याळासारखं उपकरण असतं की ज्याच्यामध्ये हवेचा दाब मोजला जातो आणि तो त्याचं एकक आहे मिलीबार. जसं आपलं लांबीचं रुंदीचं एकक मीटर सेंटीमीटर, तसं याचं मिलीबार हे एकक आहे. आणि पुढे त्यांनी एक माहिती दिली आहे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात. त्यामधून वायुरूप असलेली हवा देखील सुटत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा भूपृष्ठाकडे ओढली जाते. म्हणूनच समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो आणि वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्रच असल्यामुळे आपल्यावरही हवेचा दाब कार्य करत असतो. हे लक्षात ठेवा. असे म्हटले जाते की सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 100 किलोग्रॅम हवेचा दाब असतो.
आता जसं गुरुत्वाकर्षण शक्ती जी पृथ्वीच्या पोटात आहे त्याचा प्रत्येक वस्तूवरती परिणाम होतच असतो, तसा तो हवेवरही होतो की हवेलासुद्धा पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती धरून ठेवते आणि त्यामुळेच पृथ्वीवर आपण जे सगळेजण आहोत तर आपल्या डोक्यावरती जी हवा आहे त्या हवेचं वजन साधारण 100 किलोग्रॅम इतकं, वजन नाही, हवेचा दाब तो 100 किलोग्रॅम इतका आपल्या हवेचा दाब आपल्या डोक्यावर असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि समुद्र सपाटीच्या जवळ हवेचा दाब जास्त असतो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा धडा संपलेला आहे. धडा तसा सोपा आहे कारण याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मागच्या वर्षी पण आपण शिकलेलो आहोत. तर हे वाचायचं आहे, पुन्हा पुन्हा धडा वाचा, आकृती पुन्हा पुन्हा बघा, जे वाक्य वाचतोय त्या वाक्यानुसार आकृतीकडे पण पुन्हा पुन्हा लक्ष द्या, म्हणजे तो समजणं सोपं होतं. आणि व्हिडिओ 2-3 वेळा बघा, वाचन करा, व्हिडिओ बघा, वाचन करा, असं जरा 2-3 वेळा झालं की ते तुमच्या छान लक्षात येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय पूर्ण करायचे. परीक्षा जवळ आलेली आहे तर अभ्यासाला लागा. नमस्ते.